माझं डोकं दुखत होतं, एखादी पेनकिलर मी घेतली, मला बरं वाटलं, ठीक आहे. पण सारखं डोकं दुखलं, माझं आज आठवड्यातनं 3 वेळा डोकं दुखलं, माझं आठवड्यातनं 4 वेळा डोकं दुखलं, महिन्यातनं 2 वेळा दुखलं. पण का दुखलं? तुला गोळी घेतल्यावर बरं वाटलं, अगदी बरोबर आहे. पण साधा तुम्ही अगदी डोकेदुखीचे जरी प्रकार बघायला गेले तर मिनिमम 20 प्रकार डोकेदुखीचे. मग ती GIT म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक संबंधी असू शकते, स्ट्रेस संबंधी असू शकते, कुठे तुमची पॅथॉलॉजिकल कंडिशन संबंधी असू शकते किंवा वातावरणासंबंधी असू शकते. मग त्यावर तुम्ही कधी घाव घातलाय का, की याच्यामध्ये मला काय चेंज झाला आहे, मी कुठे मेनोपॉजमध्ये आहे का? किंवा तुम्ही अगदी टीनेजर्समध्ये घ्यायला गेले तर त्यांचे हॉर्मोन्स शिफ्ट होत असतात, त्यांना चष्मा लागलेला असू शकतो, ह्या गोष्टींचा विचार केला आहे का? मग तेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा त्याला म्हणतात मुळावरनं औषध काढा, जे होमिओपॅथी काम करते. कारण कुठल्याही ॲलोपॅथकडे गेला तर तुम्हाला सिम्पटम वाईजच ट्रीटमेंट देणार. त्यांना नाही अदरवाईज यू कॅन गो फॉर स्कॅन्स, ज्याच्यामध्ये काही सापडत नाही, कारण काही नसतंच मुळात.